वृत्ति द्वैतछलान्धुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो मितस्ताम् तौ वन्दे जगतमाद्योतयोस्तत्त्वाभिपत्तिः मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे परं ब्रह्म परं धाम सच्चिदानन्दविग्रहम् ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परम् जयन्ति शिष्यबुद्धिस्ता ज्ञानध्वान्तदिवाकरः रङ्गनाथ महाराज ब्रह्माभ्यासपरायणः पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय जय हरि दर्पणाचे नेमे विनची मुख प्रमे आणि ती तेची वर्मी वर्मतीनी दर्पणाचे नेमे विनची मुख प्रमे आणि ती तेची वर्मे वर्मतीने दर्पणा वाचून मुखाचे ज्ञान कसे प्रमा आहे हे ज्याला कळेल त्याला अव्यवहार्य सुखाचे वर्म कळेल. आरशा वाचून आपले मुख पाहण्याचे वर्म ज्याला कळले असेल त्यालाच वर सांगितलेल्या दृष्टांताने ब्रह्माचे अस्तित्व कसे आहे हे कळेल. इतरांना हे वर्म कळणार नाही. ज्याला दर्पणा वाचून मुख असू शकते असे ज्ञान असेल त्यालाच या गोष्टीतील रहस्य कळेल. वस्तुस्थिती अशी आहे की आरशा वाचून मुख पाहण्याचा व्यवहार होत नाही, पण मुख सिद्धच असते. दर्पण उपाधी नसली तरी मुख मुखाचे ठिकाणी आहेच. त्याप्रमाणे परमात्मा ज्ञानाचा विषय नसला तरी स्वतः सिद्ध आहेच. एकच ओवी थांबूया महाराज, मग या ओवीवर बोलावं आपण. थोडा आज उशीर पण झाला. एकच ओवी घेतली का? हा, एकच घेतली. दृश्य सिद्धांताची आहे. एक सिद्धांताची नाही, दृष्टांताचीच आहे ही सुद्धा ओवी. घेऊन टाका. पुढची घेऊ का अजून एक? हो, झाली तर पाहू, घेतलं होईल. दृष्टांत आहे. हा, आणखी दृष्टांत देतात. न पेरिता पीक जोडे ते मुळाचे आहे रोकडे ऐसिया सोयी उघडे बोलणे हे. न पेरिता पीक जोडे ते मुळाचे आहे रोकडे ऐसिया सोयी उघडे बोलणे हे. पेरण्याच्या पूर्वी पीक जसे मुळ्यात प्रत्यक्ष प्राप्तच असते त्याप्रमाणे आमचे हे आत्मस्वरूपासंबंधी उघडे बोलणे आहे. शेतकरी मुळ्यामध्ये बी ठेवीत असतो. नंतर पेरणी करण्याच्या वेळी तो मुळ्यातून बी काढून पेरीत असतो. पण पेरण्याचे पूर्वी सुद्धा मुळ्यामध्ये असलेल्या बियात सूक्ष्म रूपाने पीक असतेच. जर त्यात पीक नसते तर बी पेरल्यानंतर पीक कसे आले असते? कारण अभावापासून भावरूप कार्याची उत्पत्ती होत नसते. अर्थात मुळ्यातील बिया जे पीक आहे त्याचा मुळ्यात आहे तोपर्यंत व्यवहार होत नाही. तो व्यवहार शेतामध्ये बी पेरल्यानंतर होतो. पण मुळ्यात बी आहे तेव्हा सुद्धा त्यात पीक आहेच. त्याप्रमाणे आमचे हे गुप्त पण उघड बोलणे आहे. यावर कोणी असे म्हणेल की वरील सर्व दृष्टांताने ब्रह्मवस्तू ही सामान्य आहे असे सिद्ध झाले आणि तुम्ही तर ब्रह्मवस्तू ही सामान्य विशेष भावरहित आहे म्हणता हे कसे? तुम्ही तर ब्रह्मवस्तू ही सामान्य विशेष भावरहित आहे
भावरहित आहे म्हणता हे कसे, त्याचे उत्तर सांगतो. ठीक आहे, पुढच्या याच्यात आहे, बोलावं. हो. ठीक आहे. दर्पणाचे नेमे विनची मुख प्रेम प्रमे आणि ती तेची वर्मे वर्मती येणे. दर्पणाचे नेमे विनची मुख प्रमे आणि ती तेची वर्मे वर्मती येणे. न पेरिता पीक जोडी ते मुळाचे आहे रोकडी आयशिया सुई उघडी बोलणे हे. न पेरिता पीक जोडे ते मुळाची आहे रोकडी आयशिया सुई उघडी बोलणे हे. महावैष्णव माऊली ज्ञानोबराय. दर्पणाचा आणि मुखाचा दृष्टांत देतात. अगोदर जे नाना दृष्टांत दिलेले आहेत त्या दृष्टांताच्या मालिकेमध्ये आधी ज्ञानोबरायानं दूरचे असे दृष्टांत दिलेले आहेत आणि आता जवळचे सर्वांच्या परिचयाचे रोजच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या प्रसंगाची वस्तूची त्या वस्तूशी असलेल्या प्रसंगाचे दृष्टांत ज्ञानोबराय देतात. काष्टाच्या विटाळा कालचा दृष्टांत झालेला आहे. आंधळा उसळली आहे. केवळ अंगाशीच लागणे ते तो दृष्टांत त्याला तसाच आज तो दृष्टांत परिचय त्याचा करून देतो की लाकडाचा संबंध सुटलेला अग्नी, लाकडाची उपाधी न राहिलेला अग्नी, लाकडाच्या उपाधीच्या संबंधित लाकडाच्या उपाधीच्या संबंधितल्या परिचयानं न राहिलेला अग्नी, ज्याची लाकडासंग फारकत झाली, ज्याचा लाकडासंग संबंध विच्छेद झाला, ज्याची लाकडाची ताटातूट झाली किंवा ताटातूट झाली म्हणजे लाकूड बाजूला आहे असं नाही, ज्यानं लाकूड भस्म केलंय, लाकूड ठेवलं नाही आणि लाकूड न ठेवल्यामुळे जो एकटा पाडलाय असा एकटा पडलेला अग्नी, बाजूला असलेला लाकडाचा संबंध भस्म झाल्यामुळे न राहिलेला अग्नी. जसा लाकूड विटाळा वाचून असतो, विटाळ म्हणजे स्पर्श, विटाळ म्हणजे संबंध. विटाळ शब्दाचा अर्थ त्याची अशुद्धीशी संबंध राहिला नाही, अशुद्धीशी निगडीत राहिला नाही. कारण लाकडामध्ये जे दोष सदोष आहे ती अग्नी भस्म करीत असतो, अग्नी शुद्ध करीत निघलेला आहे कशाला बी. अग्नी अव्यक्तात न्याय लागलेला आहे कशाला बी, हे ध्यानात घ्या. जे शुद्ध, कारण रूप अशुद्ध आहे, आणि म्हणून अग्नीनं त्या अशुद्ध रूपाला निवृत्त करण्यासाठी ज्वलंत असा अवतार धाडलेला आहे, रूप धाडलेले. जसं संतान आपल्याला तिकडे न्यायला एक रूप धाडलेले, ईश्वरानं असा अवतार धाडलेला आहे. धर्माची प्रवृत्ती वाढून धर्म स्वरूपाकडे न्याला. जो धारण करतो सर्वाला, ज्यानं धारण केलेले असं जे तत्व आहे तिकडे न्याला.
धर्म संरक्षणासाठी तो अवतीर्ण झालेला आहे, संत आणि ईश्वर. तसे त्याची दिव्य रूप येत संतांची आणि ईश्वराची. तसंच अग्नीचं दिव्य स्वरूप ज्वाला प्रकट झालेलं. कशासाठी? कशासाठी रूप धरणं? त्या रूपवानाला खाक करण्यासाठी, रूपवानाला शुद्ध करण्यासाठी. लाकडाचं रूप नंतर राहत नाही. लाकडाचं जे विविध रंगाचं रूप आहे, अप्रकाशित रूप, अप्रकाशित रूप अशुद्ध आहे. म्हणून प्रकाशित रूप धरले, प्रकाशक रूप धरले. कोणी? प्रकाशक रूप धरले. अव्यक्त अव्यवहार्य अग्नी आणि प्रकाशित सर्व रूपाला खाक केले. जसं सगुण रूप धरले. सगुण रूप दिव्य, ते बी सगुणच आहे, पण दिव्य सगुण. आणि हे बी सगुणच आहे. जीव ज्याच्यात अडकालाय ते सगुणच आहे, पण सगुणात फरक आहे. दोन्ही दिसती सारखी. रूपात फरक आहे. अग्निज्वालीचं रूप आणि इतर लाकडाचं, कागदाचं, कातड्याचं रूप. अशुद्ध रूप आहे, ते शुद्ध रूप. म्हणून ते शुद्ध करण्यासाठी प्रगट केलं रूप आहे अग्नीचं. आणि पुन्हा याला शुद्ध परिशुद्धी याची पूर्ण झाली की तो बी रूपवान राहत नाही. म्हणजे काष्टाच्या विटाळाला भस्म करून, काष्टाच्या रूपाला, काष्टाच्या वजनाला, काष्टाच्या आकारमानाला, काष्टाच्या रंगाला, काष्टाच्या काष्टपणाला ही विटाळ आहेत त्याचे अनेक प्रकारचे. त्याची काठी, त्याची साल, त्याचा कठीणपणा, अनेक प्रकारची विटाळ आहेत. अनेक प्रकारची वेगवेगळी विविधता आहे लाकडात, काष्टात. हे सर्व मिळून जो काष्टाचा काष्टपणा आहे, लाकडाचा लाकडपणा आहे, त्या सर्व विटाळाला लागून तो फेडतो. तो आणि फेडून त्या विटाळापासून स्वाला होतो. पण तो विरूपवान राहत नाही. काष्टाच्या विटाळा ओसरल्या अनाला, मग लागणे ते केवळ अंगाशीची. मग काष्टाला लागला होता, आता कशाला लागला सांगा बरं? तो आता स्वतःच्या अंगाला लागला. स्वतःच्या अंगाला लागलेला अग्नी जसा शुद्ध असतो, सोहळा असतो, एकटा असतो, अद्वैत असतो, अरूप असतो, दुसऱ्याचा विषय नसतो, अव्यवहार्य असतो. ते जसं त्याचं वर्णन करायला लागलो मी, तसंच परमात्म्याचं वर्णन आहे. तेच सेम, तेच फेस, तेच तेच त्यालाच ते 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 म्हटले, तत्पथ तेच आहे. ते सोहळा आहे परमात्मा. जे जे देव निर्मळ, नुसतं एकटा निर्मळ नाही, तो निज जना अखिल मंगल. त्याच्या संबंधात जे आले, त्याचे जे झाले, त्याला पण निर्मळ करणार आहे. त्याच्या सहित मंगल आहे. जे जे देव निर्मळ, हे तर त्याचं स्वतःच वैयक्तिक स्वरूप झालं. पण निज जना अखिल मंगल, त्याच्या संपर्कात आलेली, त्याची होऊन राहिलेली, त्याची झालेली जी, त्याच्या सहित तो मंगल आहे. हे देवाचं वैभव आहे. देव तर मंगल आहे, पण त्याचे जण सुद्धा मंगल आहेत. संत त्याचे जण आहेत, साधू त्याचे जण आहेत, आचार्य, ऋषी, सिद्ध, महात्मे, भक्त हे त्याची झालेले आहेत. या इकडे संसाराचे आहे, जे संसाराचे झाले ते अमंगलच राहिले. त्याने किती मंगल कार्य करू दे, ते अमंगल. त्याची अमंगलता जात नाही, या मंगल कार्याने झाले. मंगल कार्य का म्हणतात? कोण त्याला पण म्हणू द्या, पण ते मंगल नाही. व्यवहारासाठी म्हणावं लागेल त्याला, पारमार्थिक दृष्टीने ते मंगल नाही.
निज जना अखिल मंगल जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. का त्याला मंगल का म्हणायचं, त्याला निर्मळ का म्हणायचं परमात्मा स्वरूपाला त्या, तर त्याला जन्म नाही जरा नाही. ह्या जन्म जराच्या जलद जाळापासचा प्रभंजन आहे तो. त्याच्यातच दृष्टांत त्याला मावली ना. पहिलीच मला वाटतं 18व्या अध्यायाची पहिलीच ओवी ज्ञानेश्वरीच्या. जय जय देव निर्मळ निज जना अखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. जन्म आणि जरा रूपी ह्या दोषांच्या ढगांना घालिणारा तो वारा आहे. प्रभंजन म्हणजे वारा. प्रभंजन म्हणजे प्रकर्षानं त्यांना निवारणारा, प्रकर्षानं त्यांना निवृत्त करणारा त्या ढगांच्या गर्दींना असा वार आहे प्रभंजन. हे जसं मी बोलायला लागलो त्याचप्रमाणे देव निर्मळ आहे. निजाजन अखिल मंगळ आहे. जन्म जरा जलद जाळाचा प्रभंजन आहे. जलद म्हणजे ज्याच्यात पाणी असतं असे ढग. जलद जाळ म्हणजे त्यांची गर्दी. जलद जाळ प्रभंजन म्हणजे वारा, त्यांना निवृत्त करणारा. ज्यांच्यात पाणी अशा ढगांच्या गर्दींना निवृत्त करणारा, लांब फेकणारा, दूर सारणारा वारा जसा असतो. दिसत नाही, ढग दिसतात, तो दिसत नाही. तो न दिसून त्या ढगाच्या गर्दीला बाजूला सारतो. या देशातली त्या देशात नेतो, या क्षेत्रातला त्या क्षेत्रात. नाही नाही, नेऊन नेऊन लोटून त्यांना जिरून टाकतो, आकाशात ठेवीत नाही. तसा वारा, वाऱ्याची शक्ती वेगळीच, ढगाची शक्ती वेगळीच. शक्ती शक्तीच तिथं संबंधित असे पार्किंगचे बांधण होते आणि त्याच्यात वारा आटपत नाही. ते त्यातलं महत्वाचं आहे. वारा राहतो ते जातं, वारा राहतो. तसा लाकड जातात आणि अग्नी राहतो. पण कसा राहतो तर तो अनुभवाचा विषय राहत नाही, विशेष राहत नाही. मोठं वारा सुटल्यावर, चक्रीवादळ सुटल्यावर सर्व नेतो तो ढगाच्या गर्दीला. त्यानंतर वारा राहतो पण जाणवत नाही, जाणवत नाही. कारण गती वाचून राहतो, चळवळी वाचून राहतो, विशेषते वाचून राहतो. पहिले तर रूप नाही, थोडाफार गतीमुळं, त्याच्या चळवळीमुळे, त्याच्या चंचलतेमुळे जाणवत होता. तर ती चंचलता जाते नंतर, वादळानंतर, वादळ ओसाडल्यानंतर वारा चंचल नसतो. ते त्याच्या चंचल स्वभावाला टाकून राहत असतो. त्यानंतर ही गोष्ट स्वभावाला टाकून गोष्ट राहत नसती, पण तो त्याच्यात विलीन होतो. स्वभाव त्या स्वभावाला गिळंकृत करत करतो तू, आणि आपल्या महिमेत राहतो वारा. आरूप म्हणजे डोळ्याने तो पाहिला जाणत नव्हता, पण त्वचेने जाणवत होता. तर आता तो बी जाणवणार, त्वचेनं नाही. त्वचेनं न जाणून वारा आहे वादळानंतरचा. त्याच त्वचेला जाणवणं हे जे रूप झालं तर ते घरती घालण्यासाठी झालं. वाऱ्याचा दृष्टांत तसाच अग्नीचा दृष्टांत तोच. त्याच जे दिसणारं रूप झालं ते लाकडाला घालण्यासाठी झालं, इंधनाला घालण्यासाठी झालं. इंधन घालून झाल्यावर, काम संपल्यावर, जसा प्रभू रामचंद्रानं किंवा कृष्ण परमात्म्यानं शस्त्र ठेवून दिलं आणि निशस्त्र म्हणून राहिले, बाण ठेवून द्या. परशुरामानं सर्व कार्य 30 वेळाला निक्षेत्र पृथ्वी केली, निक्षेत्री, आणि बाण ठेवून द्याला. जनक राजाच्या इथं धनुष्य ठेवून दिलं. कथा आहे. त्याचप्रमाणे वायू सर्व ढगाची गर्दी घालितो आणि चंचलपणा ठेवून देतो, विशेषता ठेवून देतो, विशेष राहत नाही.
त्याचप्रमाणे अग्नी सर्व लाकडाचा विटाळ घालितो, सर्व लाकडाचे सर्व धर्म भस्म करतो आणि आपली जी स्वरूपता प्रगट झाली होती, आपली जी प्रकाशमानता प्रगट झाली होती, आपली जी उष्णता प्रगट झाली होती, त्या उष्णतेला, त्या प्रकाशाला, त्या ज्वलंत रूपाला, त्या ज्योतिर्रूपाला जळून घेतो आपल्यातच. जसा कासव आपले अवयव आपल्यातच जळण करतो, म्हणजे आखरून घेतो. त्याप्रमाणे हे आपले सर्व विशेष भाव, विशेषता अग्नी त्या विशेष भावानं राहत नाही, ते आपल्यात समेटून घेतो. आणि अग्नी नसतो ना, हे अग्नी असतो. तर तो अग्नी पहा, तो अग्नी ज्याला कळाला त्याला ब्रह्म कळालं, असं ज्ञानोबर आहे तो मनोगत. निर्विशेष वारा, चंचलते वाचून वारा ज्याला कळाला त्याला ब्रह्म कळालं. चंचलता नसल्यावर तो त्वचेला लागत नाही, नसतो. चंचलता नसल्यावर त्याचा आवाज येत नाही, ध्वनी प्रदूषण होत नाही, तो वारा असतो. वाऱ्यात दोन तर घटकानं वारा कळतो, त्याच्या आवाजानं आणि त्याच्या स्पर्शानं. पहिलं त्याला रूप नाही, पहिलं तर त्याला रस नाही, पहिलं तर त्याला गंध नाही वाऱ्याला. चंचलता असल्यामुळे तो त्वचेला जाणवत होता, आणि चंचलता असल्यामुळे तो तिकडा गंध इकडं आणत होता, बागेतला गंध आपल्या नाकापर्यंत आणत होता, फुलातला. तर ते चंचल नसल्यामुळे आता ये जात नाही, तर तिकडा गंध इकडे कसा आणि ते बी कार्य त्याच्याकडून होत नाही. चंचलच नसल्यामुळे तो त्वचेला कसा लागल, जाणवण कसा जाणवितो वारा अवसरू, कंथा कमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू. वारा राहू राहू धक्के देतो आणि वेळ झाली सांगतो. भक्तांना, भजनशीलांना, ध्यान मागणांना, साधनारूढांना वारा अवसरू जागी टाकतो. आता घड्या मोबाईल जसं टाइम दाखवते तसा त्या काळात वारा अवसरू जाणवीत होता, की सकाळी वारा शांत राहायचा, सकाळचा काळ काढायचा त्यानं, दुपारा वारा चंचल व्हायचा, दुपारचा काळ काढायचा त्याने, संध्याकाळी वारा पुन्हा शांत व्हायचा, तर काळ काढायचा की झाली संध्याकाळ, चला आता वेळ वेळ झाली. डोळे लावून भजन करणाऱ्याला काळ वारा अवसर दाखवत होता त्या काळात. डोळे उघडून काय पाहत, किती वाजले, किती वेळ झाला, चलो आपले राम ही साथ, जाणवे तो काळ अवसर वारा अवसरू. पण चंचल नसलेला वारा अंगाला सुद्धा लागत नाही, हे आपल्या याच्यातलं चाललंय. चंचल नसलेला वारा सुगंधाची आता आवक जावक करीत नाही, तर कसं कळत? वाऱ्याला रूप तर पाहिलाच नाही, रस तर पाहिलाच नाही. दुसऱ्याचा वारा, फुलांचा विविध प्रकारच्या वासांचा वास इकडे आणत होता, त्या वासांच्या केंद्रातला, फुलातला, घाणीतला विविध वास आणत होता तो. दृष्टांत आहे त्याचा, वारा जसा फुलाचा सुगंध इकडे आणतो. ज्ञानेश्वरीत मला वाटतं भगवद्गीतेत दृष्टांत आहे, वारा आणतो. मनुष्य शस्त्रेंद्रिय तसं घेऊन जाते, दृष्टांत द्यायला. त्याप्रमाणेच पण वारा या ठिकाणी जर शांत झाला तर ना सुगंध नेत आणत नाही, ना वारा अंगा त्वचेला जाणवत नाही, ना ध्वनी होत नाही, आणि वारा असतो.
ते वाऱ्याचं सामान्य स्वरूप ज्याला लक्षात येते. चार भिंतीच्या आत फॅन न लावता वारा ज्याला कळतो की हा कशात आता वारा आहे, ती वारा विषय होऊन नाही कळत. विषय न होता वाऱ्याचं ज्ञान आहे. ते वाऱ्याचं निर्विशेष आणि निर्विषय असं ज्ञान आहे. अशा गोष्टी ज्याला कळतात त्याला ब्रह्म कळते. वाऱ्याचं निर्विशेष पण कळालं पाहिजे, अग्नीचं निर्विशेष पण कळालं पाहिजे. विशेष अग्नी तर कोणाला अंधळ्याला कळतो, पागलाला कळतो. निर्विशेष अग्नी. त्याचप्रमाणे माऊली आता हे जशी अग्नीचे वाऱ्याचे निगडीत जवळचे दृष्टांत आहेत, तसे फक्त आपण त्याचं विश्लेषण करीत नाहीत. आपल्या जीवनात त्या रोज गोष्टी आहेत, पण त्याचं आपण निरीक्षण करीत नाहीत. गंभीरतेने विषय घेत नाहीत, कारण आपल्याला दुसरी भलतीच कामं असतात. बिनकामी कामात आपण इतके मग्न आहेत की ज्या कामाच्या गोष्टी त्या निहाळीत नाहीत. त्या महत्वाच्या गोष्टी जीवनात अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. वारा, अग्नी, अत्यंत महत्वाच्या ज्या घडामोडी चाललेल्या आहेत निसर्गात त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आपण जे काम हातात धरले ते एवढे महत्वाचे नाही. ते थोडे 5 मिनिटं थांबाव आणि ह्या पाहावा. चालता चालता 1 मिनिट थांबाव आणि वाऱ्याकडे लक्ष द्यावं. तटलं काम 2 मिनिटं थांबाव आणि अग्नी कसा असतो निर्विशेष पाण्यासारखे. पाण्यासारखे सूर्य कसा उगवतो पाण्यासारखे, चंद्र कसा असतो, कसा उदय होतो, कशी गती असते त्याची सूर्यापेक्षा किती कमी असते, त्याच्या काला कशा होत्यात पाहासारखं. हो, हे सर्व पहा. सृष्टी पावलोकन करायसारखी पाहासारखी. आपल्याला वेळ नसतो. कशात चाललाय वेळ? कामात चाललाय. कशाला लागायलीत काम? इतकी कामं का करायला लागली? पैसा लागतो. इतका पैसा कशाला लागतो? जगण्याला. जिथं राहण्याला इतका पैसा लागतो नाही. हौशेला, हौशेला, नखरे करण्याला जास्त पैसा लागतो. म्हणजे आपलं जीवन जे जीवन परमात्मा दर्शनासाठी परमानंद लुटण्यासाठी प्राप्त झालेले ते हौशीमुळे आपण अडचणीत आणलं काय? कोण? नखरे करण्यासाठी, प्रदर्शन करण्यासाठी आपण उपयोगात जीव हे त्यासाठी जीवनच वापरावं लागते. ध्यानात या जीवन, जिथं जे जीवन आहे विठ्ठलामुचे जीवन, ते जीवन वापरल्याशिवाय काम होत नाहीत. कामाशिवाय पैसा भेटत नाहीत. पैशाशिवाय आयुष्य होत नाहीत. पैशाशिवाय मोठेपणा अहंकार पुष्ट होत नाही. कुकर चाललं आपलं जीवन व्हायला लागलं. इतके का हे आपल्या साध्या गोष्टीला का वेळ नाही? आपल्याला निसर्गाशी संबंधित होण्याला का वेळ नाही? विकृत गोष्टीशी का संबंधित येत आपण? विकृत एसी, विकृत कूलर, विकृत फॅन, विकृत कपडे, विकृत घर, विकृत आहार, विकृत व्यसन, विकृत सौंदर्य प्रसाधन, विकृत वास अत्याचे. विकृताशी आपण का संलग्नित झालो? प्रकृतीशी का संलग्नित? आपण प्राकृताशी का संलग्नित नाहीत? प्रकृताला कोणी मानित नाही. प्रकृत जग मान्य नाही. हे जग मान्य नाही. प्रकृतीपासून फार लांब चालवतो आपण विकृतीत. विकृतीनं रोगाकड, विकृतीनं दुःखाकड, विकृतीनं अवेळी म्हातारपणाकड.
जाऊ द्या, तो विषय नाही आपला. परंतु म्हणजे आपल्याला हे ज्ञानोबा राहायला इतक्या वर्षाचं जीवन जगले, किती वर्षाचं त्याचं चरित्र पहा, आणि तितक्यात त्याने किती निरीक्षण केले हो, किती पाहिले हा वारा, हा चंद्र, किती जणांना चंद्राच्या काला आणि चंद्राची गती माहिती, ग्रहण कसे होतात माहिती, चंद्रात काय स्वरूप हे चंद्राचं माहिती, किती जणांना वाऱ्याचं असे रूप माहिती, किती जणांना अग्नीची प्रगट व्यवहारी ना अव्यवहारी रूप माहिती. आतापर्यंत मग इतक्या वर्ष जगून काय केलं त्याने? विकृत स्वरूपात, विकृत लोकात, विकृत गोष्टी पाहिल्या नुसत्या, विकृत खाल्लं, विकृत बोलला, विकृतात राहिला, प्रकृतीशी संबंध नाही आला. अरे आपल्यापेक्षा कुत्रे, मांजर, पशु पक्षी बरे प्रकृतीशी संबंधित राहतात, विकृतीत जास्त नाही पडली. माणसं समजे विकृतच का व्हायला लागलीत? समजे व्यस्त माणसंच का करलीत? कोणतं दुसरं कोणी बिडी ओढतं का, तंबाखू खातोय का, दारू पितोय का, सिगारेट ओढतोय का, पितोय? माणसंच चाकल्या म्हणजे शहाणपणा माणसात, बुद्धी माणसाला दिलेली, माणसं पुढारलेलीत, हुशार म्हणून गणलेलीत, अधिकारी म्हणून गणलेलीत, आणि तिथंच का असं झालंय? सूर्याच्या ठिकाणी अंधार कसा? कमाल आहे. दिव्याच्या ठिकाणी काजळी कशी आजूबाजूला पाहिजे होती इतका चांगला, आणि त्याच्यातूनच काजळी निघाली म्हणली. उसाच्याच पोटी का ऊस का? कमवा काय, त्याचं काय गणित. परंतु असं काय माणसात काऊन असं इतरात नाही विकृती? मी सांगू लागलो की आपल्याला वेळ का नाही? पशुला काय वेळ? सकाळीच कुत्रे बाहेर पळतात, मोकळ्या हवेत बागडतात, खेळतात, एकमेकाशी पकडी खेळतात, भांडणं नसते त्याचे, प्रेमानं लोटालाटी करतात, एकमेकाला डसतात, वाटतात. आणि माणसं चहा पिऊन पिऊन बिड्या उडू उडू द्याचा रे गावात, तंबाखू तू तू पुड्या खाऊन थुको थुको काही तुझं पिकच असते. का अशी यायची विकृती? का प्रकृतीत नाही आली? प्रकृतीच आली नाही तर परमात्मा कसा कळल? म्हणून हे दृष्टांत आपल्याला परिचयाची पाहिजे. आपण जर निसर्गाशी संबंधित जीवन जगू लागलो तर ज्ञानोबा रायासारखा आपल्याला बी हवा, हे सूर्य चंद्र, हे उदय असत, अग्नीचे प्रगट अप्रगट रूप आपल्याला सुद्धा परिचय होईल. याचा परिचय झाला की याचे दृष्टांत करून आपल्याला सिद्धांत कळ. म्हणून दृष्टांत कळायला सुद्धा प्राकृतिक जीवन लागते, हे सांगू लागलो मी. ज्ञानोबरायाचे दृष्टांत कळायला प्राकृतिक जीवन लागते, विकृत लोकांपासून दूर गेलेलं जीवन लागते, प्रकृतीशी संबंधित जीवन लागते. तो ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीचे दृष्टांत कळतील. दृष्टांत कळाल्याशिवाय सिद्धांत कसा कळ? मग आता दृष्टांत त्याच्या जवळचा शेतकरी बाहेरला अग्नीतला दृष्टांत अग्नीचा, त्याच्या जवळचा रोज आपण आरसा घेतो गंध लावायला, भांग पाडायला, चेहरा पाहायला, मेकअप करायला, रोज आरसा असतो. त्या आरशाचा दृष्टांत द्यायला माझा दर्पणाची नेमे विनाची मुख प्रमे आणि ती वर्मे वर्मती येणे. आरशानं मुखाची प्रमा होते ही सर्वाला माहिती. प्रमा म्हणजे ज्ञान, प्रमा म्हणजे प्रमाणानं झालेलं ज्ञान. मग आरसा प्रमा करून देत नाही, भ्रमा करतो त्या प्रतिबिंबाची. पण प्रतिबिंबाच्या भ्रमावून मुख आहे अशी प्रमा होत असते. मुखाच्या अस्तित्वाचा व्यवहार होत असतो. मुखाचं रूप असे, मुखाचा धरणवळ अशी, ठेवणाची, मुखाला हे लागलेलं आहे, हा दाग लागलेला आहे, मुख क्रश्य झालेले किंवा मुख लठ्ठ झालेले, तेजदार आहे, काळाही नाही तेजही नाही, त्याच्यावर
कांती उल्हास आहे का नाही, कमळ आलेली ती कोणा कळते, ही प्रमा होती, भ्रमाहून प्रमा होती. असा प्रमा होत नाही, कारण आरशात जे दिसते ते भ्रम आहे, भ्रम आहे. पण भ्रमाहून प्रमा काय बात आहे, काय गोष्ट आहे. तुम्ही आरशात जर एखाद्या सूर्योदय झालेला पाहिला तरी घरात बाहेर सूर्योदय झाल्याची तुम्हाला प्रमा झाली, प्रमा प्रमा. तुम्ही बाहेर नाही आले घराच्या, पण आरसा आहे तुमच्या बाहेर, भिंत एका बाजूनं आणि त्या भिंतीला आरसा आहे, ती घरात दिसते आणि तिकडं सूर्योदय झालेला दिसला. पश्चिमेकडून भिंत आहे आणि पश्चिमेकडल्या भिंतीवर आरसा लटकलेला आहे मोठा, 5 बाय 5 फुटाचा. आणि पूर्वेकडून मोकळी जागा आहे आणि पूर्वेकडून सूर्य उगवलेला आहे आणि तुम्ही घरात बसलेली, घरात तुम्ही अंथरुणात झोपलेली, पूर्वेकडे तुमची उशी, पश्चिमेकडे पाय, आणि तुम्हाला त्या अशा अशा स्थितीत असल्यामुळे तो आरसा दिसायला लागलेला आहे, उशीवर मुंडकं ठेवून, शेर ठेवून. आणि त्या आरशात तुम्हाला इकडं सूर्योदय झालेला दिसला, लाल 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 आकाश चमकलं, त्याच्यातून सूर्यबिंब उगाल्याला दिसलं, अर्ध उगाल्याला आरशात. आरशात दिसलं ते प्रमा आहे का भ्रमा? आरशात दिसलं ते खरं यथार्थ ज्ञान आहे का? आरशात दिसलं ते भ्रम आहे. आरशात दिसलं ते स्वपाधिक भ्रम आहे, उपाधीनं झालेला. पण कोणता बी भ्रम, कोणतं बी खोटं खऱ्याशिवाय नसतंय, असे थांबते. खोटं खोट्यावर नसते, खोटं खऱ्याच्या आधारानं असतं. म्हणून तर जगाला पाहून देव पकडता येतो, देहाला पाहून देव पकडता येतो. जगात भ्रमाला पाहून देव का पकडता येतो? असाच पकडता येतो. भ्रमाला पाहून प्रमा पकडता येते, प्रमा खरं पकडता येते. मग आरशामध्ये सूर्य दिसला उभारल्याला, तर त्या आरशामुळं आपल्याला इकडं सूर्य उगालेला आहे, पूर्वेला सूर्य उगालेला आहे, बाहेर सूर्य उदय झालेला आहे, हे कळतंय आरशामुळे. किंवा आरशामुळे आपल्या चेहऱ्याला हे लागलेले, आपला चेहरा असा असा आहे, आपला चेहऱ्याचा असा असा परिचय हे आरशामुळे कळतंय. अरे आरशामुळे तर कळतंय, हे तर झाली बात, ही तर झाली एक गोष्ट आधाराची. पण आरशा वाचून ज्याला आपल्या मुख कळतंय, आरशानं मुख प्रत्यक्षतेचा व्यवहार होतो, आणि आरशा वाचून मुख प्रत्यक्ष रूप असते, ही गोष्ट जरा ध्यानात घ्या. बाहेर लटकलेल्या आरशानं सूर्य उदयाच्या प्रत्यक्षतेचा व्यवहार होतो, आणि आरशाकडे न पाहता बी सकाळ झालेली, सूर्य उगवलेला आहे, चिमण्या चिवचिव करायला लागलेले आहेत, व्यवहार चालू झालेत रस्त्याला, सडा समारंभ चालू आहे, भंडे वाजायले, कोणी आंघोळी करायली, कोणी वाहनं चालली, हा व्यवहार जगत व्यवहार चालू झाला सूर्य उदय झाल्यामुळे. माझे डोळे उघडले, जेव आलाय, जाग आली. प्रत्यक्ष रूप असल्यानं प्रत्यक्षाचा विषय न होऊन बी आरशात बी न पाहिलं, बाहेर येऊन बी नाही पाहिलं,
तरी सूर्योदयाची जी आतून जाणीव होती. सूर्योदय झालेला आहे, आतून निश्चय होतो. तो कशावर पाहून नाही, प्रत्यक्षाचा विषय होऊन नाही, अनेक बाजूने तिथं शिरकाव झालेला नाही इंद्रिय ज्ञानात. पण तरी बी जसं आरशात न पाहता बी आपलं मुख आहे असा निश्चय होतो. दर्पणाची नेहमी पण हे सर्वांना होत नाही. ज्याला दर्पणाची म्हणजे आरशाची सवय लागलेली त्याला आरशा वाचून आपलं मुख आहे हे त्याला कळायला हे. दर्पणाची नेहमी विनची मुख प्रमे आणि ती तेच वर्मी वर्मती येणे. दर्पणा वाचून मुखाचे ज्ञान कशी प्रमा आहे हे ज्याला कळेल त्याला व्यवहार्य सुखाचे वर्म कळेल. अशा वाचून मुखाचं ज्ञान कसं प्रमा आहे. आपल्या मुख सन्मुक्तेचा किंवा मुख अस्तित्वाचा निश्चय म्हणजे प्रमा. हे ज्याला कळल त्यालाच अव्यवहार्य सुख, सुखपणा वाचून असलेलं सुख, अद्वैत सुख, अवाच्य सुख हे वर्म कळेल. त्यालाच कळल अद्वैत ब्रह्म, अव्यवहार्य ब्रह्म, निर्विषय ब्रह्म, प्रत्यक्षाचा विषय नसलेला ब्रह्म, प्रत्यक्ष स्वरूप असलेलं ब्रह्म त्यालाच कळल. आरशा वाचून आपले मुख पाहण्याचे वर्म ज्याला कळाले असेल त्याला वर सांगितलेल्या दृष्टांताने ब्रह्माचे अस्तित्व कसे आहे हे कळेल. मग आरशा वाचून मुख पाहता प्रयत्न करा. मुख पाहता प्रयत्न काय करता, मुखानच पाहता. ही गोष्ट महत्वाची. अरे जे पाहिलेले ते कशामुळे मान्य झालं रे? जे पाहिलेले पुढे ते मान्य आहे आपल्याला. आरसा कशामुळे मान्य झाला? अरे आरशामुळे मुख मान्य का मुखामुळे आरसा मान्य? तर ध्यानात घ्या जरा, मुख्य काय गौण काय, कोणामुळे कोण आहे? कोणामुळे सासू आहे घरात का सासूमुळे सून आहे घरात? बापामुळं मुलगा आहे घरात का मुलगा मुलामुळं बाप आहे घरात? चंद्रामुळे सूर्य चमकतो का सूर्यामुळे चंद्र चमकायला लागलाय? जरा जरा हे काय झालेले खाली वर झालेले. मुखामुळे आरसा आलेला आहे का आरशामुळे मुख आलेलं आहे? आरशामुळे मुख ज्ञान आहे का मुखामुळे आरसा ज्ञान आहे? हा तिथंच व्यवहारात बाजारात जास्त पुढचं बिघाड. आरसाचे कोण मुख एकूण आहे? आरशानं मुखाला धारण केले का मुखानं आरशाला धारण केलेले? मुख नसल्यावर आरसा राहीन का पुढे हातातला? मुखानं आरसा आहे का आरशानं मुख आहे? समोर जे आरसा आलेला आहे तो मुखामुळे आलेला आहे. आरशामुळे मुख आलेलं आहे का मुखामुळे आरसा आलेला? पहा निवडा रे, निवडा आपली घडी कोण कोण मुख्य आहे कोण गौण नाही. महाराज मन बुद्धी वाचून मन बुद्धी वाचून मी आहे, मन बुद्धी वाचून माझं स्वरूप आहे हे ज्याला कळलं त्याला हे वर्म कळलं. बरोबर बरोबर तेच आणि ते मात्र बुद्धीनेच कळलं आणि बुद्धी नसतानाही मी आहे हेही बुद्धीनेच कळलं. बरोबर बरोबर. बुद्धी घेऊन कळालं पण बुद्धी वाचून बी असतं हे कळालं. बरोबर तुम्ही म्हणजे आरसा घेऊन मुख कळालं पण आरसा टाकून बी मुख असतं असा आरसा घेऊनच कळालं पाहिजे. आरशावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे.
आरसा घेतल्यामुळे डोळ्याचा विषय झाले. ध्यानात घ्या जरा गोष्ट. आणि आरसा टाकल्यावर डोळ्याचा विषय राहिला, पण आरसा समोर घेतानाच असं कळावं. ध्यानात घ्या की आरसा टाकला तरी असा आहे. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. असं कळावं. जसं गुरुजी शिकित असताना गणित कळालं, पण गुरुजीची ड्युटी संपली, गुरुजी राहिले नाही तरी बी ते गणित कळावं ते असतंय. नाही तर गुरुजी शिकित असतानाच कळायला. किती अशी ढळ असते की गुरुजी शिकित असताना कळते, शाळा सुटली की काहीच मेळ लागत नाही. प्रवचन चालू असताना कळते, प्रवचन संपलं की म्हणते काहीच आम्हाला लक्षात येत नाही. आरसा पाहता असताना दिसते ना, आरसा टाकला की मग कसं दिसतच नाही तर कसं आहे म्हणून. अरे इतका तू गेलेला आहे का? तेव्हा तू असा सक्षम होय की ते नसताना बी कळलं पाहिजे. विद्यार्थ्यानं विद्या ग्रहण करताना गुरुकडून तेव्हाच असं सक्षम व्हावा की पुन्हा न शिकिता बी कळलं पाहिजे, न सांगता बी कळलं पाहिजे. तेव्हाच त्यालाच विद्यार्थी म्हणते, त्याला शिष्य म्हणते. की त्याची गरज नाही पडली पाहिजे. एखाद्याने आपल्याला एखाद्या शहरात काही फिरून दाखवलं तर तेव्हाच असं पाहावं की दुसऱ्या बारीत तो नसला सोबत तरी बी आपल्याला जाऊन येता आलं पाहिजे, असं पाहावं. त्याचा चला दुसऱ्या बारीत येऊन दरबारी बी चला आम्हाला दाखवायला. ती काय माणसं आहेत तुम्ही? गाईडची गरज पहिल्या बारीच पडावं, सहकार्याची गरज पहिल्या बारीच पडावं. तो गेला तू पाहिलं ना त्याच संघ, आता कशाला त्याला संघ नाही दुसऱ्याला बी. तसं आरशानं पाहावा ना एक बार, पण आरशा वाचवून मुख करावा. आरशानं पाहत असतानाच कळलं की आरसा सहकार्य झाला. आता आरसा नसला तरी मुख असतंय, आहे मुख तसंच आहे. मुख मुख मुखाच्या जागेवरच. आरशाने एक झलक दाखवली, मग आरसा टाकून ठेवता का पुढं? रस्ता दिसणार नाही तुला, नेहमीच आरसा पुढं राहू दे म्हणजे आमचे मोठा, म्हणजे मग मी आहे मला कळलं. मुखची दिसे मुखे, या बोला काही न चुके, दुजे पण हे लटिके आरिसा करी. बरोबर. आणि कथापणाची आधारे जे एकची करून दुसरे मुख भोगती गंवारे तैसे नको हो. पाण्याची अशी वेळा जैसा आपल्या अंगी झाडा भरून अशी काहीतरी गोळी पुढची. जैसा न न उखरीताही विरा, धरा धरा आपल्या ठाई भरून घ्याशी, न मोडीताही. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की हे पाहणं कसं आहे, दर्पणाच्या आधारानं मुख पाहिल्यासारखं नाही. तर विहीर ना फक्त पाणी काढायला पाहिजे तसं आहे. विहीर खोदून पाणी काढायला त्या आरशात मुख पाहिल्यासारखी. न मोडीता हिंद्रा, हे पाहणी आयशी अशी विरा जैसा न मोडीता हिंद्रा आपल्या अंगात भरून याची. ते पाणी आपल्या अंगानं भरून असतं ते कळायला पाहिजे. न उकरीता जिऱ्यातलं पाणी कळायला वाळवंटात दे तुम्ही, आणि जेरा विहिरा खांडला त्या विहिरा झिरा अशी अनेक नावे स्थानिक लोकांनी. पंढरपूरच्या वाळवंटात जर 5 फूट नाही खांदलं तर पाणी नाही का तिथं? 5 फूट ज्यानं खांदलं त्यानं पाणी पाहिलं, आणि ज्यानं 5 फूट नाही खांदलं दुसऱ्या जागेवर, तिथं पाणी नाही का? 5 फूट न खांदता वाळू, 5 फुटातली वाळू बाजूला न टाकता त्याच्यात पाणी नाही का? ते पाणी काढायला पाहिजे. आरसा न घेता मुख नाही का? ते मुख कळायला पाहिजे. त्या मुखाचा निश्चय झाला पाहिजे. त्या मुखाला
ते मुख प्रमा. भ्रमा वाचून प्रमा हे ध्यानात घ्या. आरशानं झालं ते भ्रमानं प्रमा. आवाज आवाज थोडासा तुटतोय महाराज. ठीक. आरशानं झालं ते भ्रमानं प्रमा. भ्रमाकडून प्रमा. तसं प्रमाणानं झालं ते भ्रमाकडून. प्रमाणच भ्रम आहेत ही ध्यानात घ्या जरा गोष्ट. प्रमाण सर्व प्रमाणच भ्रम आहे. म्हणून प्रमाणे या प्रमाण तरी केले प्रमाण. रक्तांती वाहिली आन दिसावयाची. आरशानं मुख दिसलं म्हणले आरशाच्या आधारानं. अरे आरसाच भ्रम. आरशानं भ्रम दाखिला तुला प्रमाण आहे दाखिली. आरसात भ्रम आहे तर काय म्हणतो आरशामुळे प्रमाण. आरसात लाबाडे खोट दाखवतोय. खरं नाही दिसत त्यानं. पण नाही काही तसा प्रमाणानं कळाला म्हणले आम्हाला परमात्मा. अरे प्रमाणच भ्रम आहेत. प्रमाण वाचून आता काय सांगावं. शब्द वाचून बुद्धी वाचून म्हणजे बुद्धीने कळाला बुद्धीच भ्रम आहे. शब्दानं कळाला अरे शब्दच भ्रम आहेत. काय सांगायच्या गोष्टी. ज्याचा ज्याचा तुम्ही सहारा घेता जगातला तेच भ्रम आहे. त्याच्या वाचून त्याचा सहकार्य घ्या पण त्याच्या वाचून. आरशाचं सहकार्य घ्या पण आरशा वाचून मग लक्षात घ्या. वाळू उकारण्याचं सहकार्य घ्या पण वाळू न उकारता पाणी आहे. वाळवंटात हे धान्य असू दे, हे ठावे असू द्या, धान्याची असू द्या. म्हणून दर्पणाचे नेहमी विनची मुख प्रमे आणि तिथेची वर्मे वर्मती हे त्याच मंडळीला त्याच अधिकाऱ्याला अशा तोडीच्या लोकायलाच अशा तोडीच्या अधिकाऱ्यालाच हे वर्म वर्मिल्या जाईल. म्हणजे त्याच्या लक्षात येईल. इतरांना हे वर्म कळणार नाही. ज्याला दर्पणा वाचून मुख असू शकते असे ज्ञान असेल त्यालाच या गोष्टीतील रहस्य कळेल. दर्पणा वाचून मुख असू शकते मुख आहेच असं ज्याचे निश्चय रूप प्रमा होईल त्यालाच ह्या गोष्टीतील रहस्य कळेल. ब्रह्मज्ञानाचं. ब्रह्मज्ञान नव्हे लेकराच्या गोष्टी. कारण ते अव्यक्त अव्यवहार्य अवाच्य सत्सामान्य ते आहे. कळत नाही असं नाही. मनुष्य देहातल्या जीवाला कळू शकते अधिकारी आहे त्याचा. पण त्यानं अशा प्रकारचा अभ्यास केला तर अशा प्रकारची अंतःकरणाची शुद्धी, अंतःकरणाची निष्ठा, अंतःकरणाची अंतर्मुक्ता, अंतःकरणाची स्वच्छता, निष्पापता जर त्यानं राखली केली तर वस्तुस्थिती अशी आहे की आरशा वाचून मुख पाहण्याचा व्यवहार होत नाही. पण मुख सिद्धच असते. वस्तुस्थिती सांगायली मला. वस्तुस्थिती अशी आहे की आरशा वाचून मुख पाहण्याचा व्यवहार होत नाही ही वस्तुस्थिती. पण मुख सिद्धच असते. हे पहा व्यवहारातली वस्तुस्थिती कशी आहे आणि अव्यवहार्य वस्तुस्थिती कशी आहे. ह्या दोन वस्तुस्थिती ध्यानात घ्या. वस्तुस्थिती म्हणतो आपण पण वस्तुस्थित्या दोन असतात. व्यावहारिक वस्तुस्थिती आणि पारमार्थिक वस्तुस्थिती. तर व्यवहारात वस्तूच भ्रम असतात म्हणून ती वस्तुस्थिती नसती. पण त्याला आपल्याला वस्तुस्थिती म्हणण्याचा प्रघात झालेला आहे. आरशा वाचून मुख पाहण्याचा व्यवहार होत नाही. बरोबर आहे का नाही. कोणाला म्हणले असा नियम हा नाही म्हणजे बरोबर आहे. आरशा वाचून मुख पाहण्याचा व्यवहार होत नाही हे खरं बोलले तुम्ही. वस्तुस्थिती अरे ही व्यवहारातली वस्तुस्थिती. डोळ्यानं जर मुख पाहता असलं तर आरशा वाचून मुख पाहण्याचा व्यवहार होत नाही हे बोलणं खरंय. पण मुख सिद्धच असते ही वस्तुस्थिती. हे पहा आरशा वाचून मुख दिसत नाही ही वस्तुस्थिती व्यवहारात.
नेम आहे. पण मुख सिद्धच असते ही वस्तुस्थिती. आता वस्तुस्थितीची ऑक्सिजन झाला, टक्कर झाली, मग दोन्हीतली कोणती वस्तुस्थिती खरी? आरशा वाचून मुख दिसत नाही ही वस्तुस्थिती खरी व्यवहारातली, का मुख आरशा वाचून सिद्धच असते ही वस्तुस्थिती खरी? हे पहा, यातलं विश्लेषण करू आपण की आरशा वाचून मुख पाहण्याचा व्यवहार नाही. लोखंडे सरांना लक्षात येईल, ते त्याचं बोलत असतात असं मी आता पण बोलले. ते आरशा पासून मुख पाहण्याचा व्यवहार नाही, पण मुख आरशा वाचून आहे. मुख पाहण्याचा व्यवहार आणि मुखाचं असणं. मुख पाहण्याचा व्यवहार आरशा वाचून नाही, पण मुख मात्र आरशा वाचून आहे आणि मुख पाहण्याच्या व्यवहारा वाचून बी आहे. मुख मुख पाहण्याच्या व्यवहारा वाचून बी, मुख पाहण्याचा व्यवहार आरशा वाचून नाही, पण मुख मुख पाहण्याच्या व्यवहारा वाचून नाही म्हणजे आरशा वाचून नाही. आरशा संघ काय अडकत आहे? मुख पाहण्याचा व्यवहार. पण मुख मुख पाहण्याच्या व्यवहारा वाचून असतंय ना, ही जरा गोम ध्यानात घ्या ना, मुख्य गोष्ट ध्यानात घ्या ना. पण मुखाच्या आहेचा व्यवहार आरशा नाही, आरशामुळे. मुखाचा असणं आरशा वाचू नये आणि मुखाच्या आहेपणाचा व्यवहार जर करायचा असला तर आरशाची गरज आहे, आरशाचं वटकण लागत आहे. पण आरशाने ज्याचा आहेचा व्यवहार झाला, आरशाने ज्या मुखाच्या आहेचा व्यवहार झाला, त्याचं असणं मात्र आरशा वाचून आहे. ही गोष्ट जरा अंडरलाईन करून मुख्यत्वानं महत्व देऊन लक्षात घ्या. मुखाच्या आहेपणाचा व्यवहार, मुख पाहण्याचा व्यवहार आरशामुळे झाला. हे खरं आहे, गणित आहे व्यवहारातले, नेम आहे व्यवहारातला. व्यवहारातली वस्तुस्थितीच आहे, खोट्या व्यवहारातली खोटी वस्तुस्थितीच आहे. महाराज ही सूत्र दुसरीकडे लावता येईल का? देह देह असतानाही मी आहे आणि देह नसतानाही मी आहे. हो, बरोबर बरोबर. हा. आहेत ना, तेच आहे. सर्व उपाध्या घ्या, देह आता म्हणा, सगळीकडे हे इंद्रिय सूत्र लागू म्हणा, पडतं. हा. बुद्धी म्हणा, इकडे बाहेर म्हणल्यास आरसा म्हणा. आरसा असताना बी मी, आरसा नसताना बी मी. देह असताना बी मी, देह नसताना बी मी. इंद्रिय असताना बी मी, इंद्रिय नसताना बी मी. इंद्रिय काय करतात त्याची झेप कुठपर्यंत ते बी पाहायचं. आरसा काय करतो त्याची झेप कुठपर्यंत ते पाहायचं. देह काय करीत असतो, देह आहे म्हणजे मी आहे वाटतो, तर देहाचं रहस्य काय, देह कुठपर्यंत काम करतो आणि तो नसला तरी मी कसा असतो. इंद्रिय कुठपर्यंत काम करतात माझ्या बाबतीत आणि जगाच्या बाबतीत, आणि ते नसले तरी जगाचा अडकत का माझा अडकत? मला जग पाहण्याचा अडकत इंद्रिय नसल्यावर का मला मी पाहण्याला अडकतो, मला मी असण्याला अडकतो? नाही. हे पाह, इंद्रिया वाचून जगाचं प्रत्यक्ष नाही, पण इंद्रिया वाचून जगाच्या स्मृती. प्रत्यक्षाचा अडकत आहे, स्मृतीचं नाही अडकत इंद्रिया वाचून. इंद्रिय आता डोळा जाऊ द्या, मनातले रूप गायब होत नाहीत, स्मृत्या राहत्यात रूपाच्या. आता कान जाऊ द्या, आता शब्द प्रत्यक्षाचा विषय व्हायचा नाही, पण पहिले शब्द मनात तन्मात्रा आहेत त्या राहत्या, तन्मात्रा जात नाही. देह गेल्या, हे पहा, आरसा गेल्यानं देह जात नाही, देह गेल्यानं इंद्रिय जात नाही, इंद्रिय गेल्यानं मन जात नाही, मन गेल्यानं अज्ञान जात नाही. गेल्यानं म्हणजे नष्ट झाल्यानं म्हणा, लीन झाल्यानं म्हणा. आणि अज्ञान गेल्यानं मी जात नाही. हे जरा ध्यानात घ्या, जरा ध्यानात घ्या जरा. आपल्याला तो वरचा पैसा गेला की मी गेल्यासारखं वाटतो, मेल्यासारखं वाटतो, फाशा घेतात लोक, पैसा नाही राहिला.
घर नाही राहिलं. आरसा गेला तर देह दिसण्याचा व्यवहार गेला, देह नाही गेला. देह नसला तर स्थूलता गेली, सूक्ष्म देह राहिला म्हणजे इंद्रिय राहिले. इंद्रिय असतील, विलीन होतील. इंद्रियाचे व्यवहार बंद झाले पण इंद्रिय नाही गेली, देह गेला. तर समजा म्हणून एखाद्या कशात इंद्रिय गेली तरी मन नाही गेलं, स्मृत्या नाही झाली, संस्कार नाही गेले, कर्म नाही गेलं. आता आहे समजा म्हणून आपण मन विलीन झालं, जाऊ दे होईल मन विलीन, पण ज्याच्यात विलीन झालं ते अज्ञान राहिलं, त्याचं कारण ते आहे, ते नाही जात. मन विलीन रोज होते झोपे सुसुप्तीत तरी बी अज्ञान राहते. अज्ञानाला धक्का लागत नाही. मनाने किती व्यवहार केला तरी अज्ञान कमी होत नाही ना वाढत नाही. आणि मन समाप्त झालं, विलीन झालं, डुबून गेलं त्या अज्ञानाच्या काळोखात तरी बी अज्ञानाला काही फरक पडत नाही. जशी माशी वाढली तरी समुद्राला काही फरक पडत नाही, माशी कमी झाली तरी समुद्राला काही पडत नाही. ते आपल्या जागेवर त्याला काही फरक, वरून समुद्र पाहणाऱ्याला काय फरक पडतो? माशी वाढली आतली आणि माशी कमी झाली. तसं अज्ञान लय मन लय बोकाळलं, विक्षिप्त झाली, विषयी पामर झालो, राक्षसी झालो तरी अज्ञानाला काही फरक पडत नाही. आणि मनच नाही राहिलं, ध्यानस्थ झालं, विलीन झालं, समाधीस्थ झालं तरी योग्याच्या समाधीनं बी अज्ञानाला काही फरक नाही पडला. आणि पामाराच्या महापापानं बी अज्ञानाला काही फरक नाही पडला. ध्यानात जे अज्ञान तशाला तसंच धक्का नाही, काही कमी आहे, इंच भर कमी जास्त नाही झाला, रत्ती भर फरक नाही पडला अज्ञानाला. योग्याच्या समाधीनं अज्ञान कमी नाही झालं. आणि पामाराच्या महापापानं महापाप केली पामाराने एखाद्या तरी अज्ञान इंच भर नाही वाढलं, रत्ती भर नाही वाढलं. अज्ञानातलेच हे दोघं बी. ध्यानात घे गोष्ट, ध्यानात घ्या गोष्ट. म्हणून मनाच्या जाण्यानं येण्यानं अज्ञानात काही फरक पडत नाही. त्याच न्यायानं अज्ञानाच्या जाण्यानं येण्यानं स्वरूपात काही फरक पडत नाही. ब्रह्मस्वरूपात काही फरक पडत नाही. म्हणून सारी झाली मेली लटिके वचन, बद्ध मुक्त शेन तुका म्हणे. बद्धतेनं मुक्ततेनं ब्रह्मस्वरूपात ठिकाणी काहीच झालं नाही. ज्ञानानं अज्ञानानं काहीच झालं नाही. म्हणून ज्ञानी उजळे का ज्ञानी रुळे, तैसे नव्हे निर्वाळे ज्ञान मात्र जे. त्यानं अज्ञानानं मळणं नाही त्या स्वरूपात, आणि ज्ञानानं उजळणं नाही त्या स्वरूपात. म्हणून काही फरक पडत नाही त्यानं. जसं आरशानं काही फरक पडत नाही देह असण्यात नसण्यात, चेहरा असण्या नसण्यात. म्हणून बुद्धीनं मी आहे, अहम अस्मी सदा भामी असं दाखविलं. आणि बुद्धीनं नाही दाखविलं तरी बी अहम अस्मी सदा भामी असतो. आरशानं दाखविलं ते चेहरा असतो, नाही दाखविलं तरी चेहरा असतो, हे कळावं. हे ज्याला कळतं त्यालाच हे ब्रह्म कळतंय. म्हणून मुख दर्पण उपाधी नसली तरी मुख मुखाच्या ठिकाणी आहेच. त्याप्रमाणे परमात्मा ज्ञानाचा विषय नसला तरी स्वतः सिद्ध आहेच. त्याचप्रमाणे त्याच केवळ त्याच ज्ञानानं महाराज सांगतात की परमात्मा ज्ञानाचा विषय नसला तरी बी आहेच. परमात्मा ज्ञाना जसा आरसा डोळ्याचा विषय नसला चेहरामुळं तरी असतो. चेहरा डोळ्याचा विषय नसला आरशामुळं तरी असतो, आणि डोळ्याचा विषय असला तरी असतो. पण डोळ्याचा विषय असला तरच असतो अशी अट नाही. आरसा समोर असला तरच चेहरा असतो असा नियम नाही. अंतःकरण असलं तरच ब्रह्मदर्शन होतंय असं नाही. उलट अंतःकरण असल्यावर ते जग दाखवते.
उलट आहे ते. उलट अंतःकरण असल्यावर ते विशेषता दाखवत, ते ब्रह्म नाही दाखवत. ते साक्षीत्व दाखील, ते आत्मत्व दाखील, ते जीवत्व दाखील, ते आभासत्व दाखील, आपापल्या अधिकाराप्रमाणे. अंतःकरण जर असलं तर मी माझं वाटत असलं तर त्याला जीवत्वाचं दर्शन व्हाले. मी माझे टाकून वाटत असलं तर त्याला आत्मदर्शन व्हाले. सत्यत्व टाकून असलं अंतःकरण, सत्यत्व टाकून असलं जग सत्यत्व, ते सत्यत्व, तर त्याला साक्षीत्वाचं दर्शन व्हाले त्या अंतःकरणात. साक्षीत्व, आत्मत्व, बुद्धीचे वैभव आले नाही तुझे, एका हा केशराची सकळ शुद्धी. सकाळशी. म्हणून अंतःकरण जर असलं ते तीन दर्शन होते: साक्षीत्व, आत्मत्व, जीवत्व. अंतःकरण असलं, मी माझं वाटू लागलं, मी माझ्या सहित अंतःकरण असलं तर जीवत्व. मी माझ्याला सोडून जर अंतःकरणात दिसू लागलं तर आत्मत्व. पण सत्यत्व राहिलंच. आणि मी माझं आणि सत्यत्व सोडून जर अंतःकरणानं कळू लागलं तर साक्षीत्व. साक्षीत्व या झालो गुणाचा देखणं. अंतःकरणाच्या उपाधीतच किंवा अविद्येच्या उपाधीतच साक्षीत्व असते. त्याला हे पहा, मी सत्यत्व गेले की ते अंतःकरण राहिले नाही, त्याला अविद्या म्हणा. अहम असलं की अंतःकरण. ते तेच आहे ते. त्याला अहमाच्या डेऱ्या फुटल्या त्या अज्ञानाला, त्याच अंतःकरण म्हणतात. म्हणून सांगायचं त्याच्यातलं रहस्य हे आहे की अंतःकरण नसलं तर काय काय होणार नाही. अंतःकरण नसलं तर अहम वाटणार नाही, म्हणजे जीवत्व दिसणार नाही. अंतःकरण नसलं तर हितमत्व राहणार नाही, म्हणजे आत्मत्व राहणार नाही, आत्मत्व दिसणार नाही. अंतःकरण नसलं तर साक्षी भाष्य दिसणार नाही, म्हणजे अविद्या नसली तर साक्षी भाष्य दिसणार नाही, अविद्यावृत्ती नसली तर, म्हणजे मग साक्षीत्व वाटणार नाही. नाही वाटणार साक्षीत्व तरी नाही आहे. भासमान समोर दिसली तरच साक्षीत्व. साक्षीत्व दिसायला खोटं दिसावं लागतंय समोर. अहम आणि सत्य नसलेलं समोर दिसू लागलं तर साक्षीत्व. अहम आणि सत्य नसलेलं दिसणारी आता गेला तर साक्षीत्व आहे. आता साक्षीत्व नाही, विवर्तात साक्षीत्व आहे, ते विवर्तात आत्मत्व नाही, परिणामात आत्मत्व आहे, तर परिणामात जीवत्व आहे. म्हणून संख्याचा जीवपणा राहिला नाही, आत्मपणा आहे. जीवनमुक्ताचा आत्मपणा राहिला नाही, साक्षीपणा आहे. आणि विधेयमुक्ताचा साक्षीपणा राहिला नाही, ब्रह्म. ब्रह्म विधेयमुक्त ब्रह्म असतो, जीवनमुक्त साक्षी असतो. सांख्य योगी ज्ञानी आत्मा असतात, न्यायवशिकाचे जीव असतात. आणि सावकाचा माणूस असतो. चार वाकाचा देह असतो. माणूस चार वाकाचा आहे, जीव न्यायवैशिकाचा आहे. कर्मशास्त्राचा आहे, न्यायवैशिकाचा आहे. संख्ययोगाचा आत्मा आहे, जीवनमुक्ताचा साक्षी आणि विधेयमुक्ताचं ब्रह्म आहे. ब्रह्मभाव साचो करा म्हणजे असो. सांगायचं तात्पर्य आपलं काय चाललंय तर त्याप्रमाणे परमात्मा ज्ञानाचा विषय नसला तरी स्वतः सिद्ध आहे, आहेच.
हे लक्षात यावं, आणि हे लक्षात येणं म्हणजे सर्व दृष्टांत सफल झाली. माऊलीनं सांगितलेला दर्पणाचा दृष्टांत सफल झाला. आरसा न पाहता मुख निश्चित, आरसा न पाहता मुख आहे म्हणजे भाना वाचून भान, प्रयोगा वाचून भान. ते एक असतंय थेरी सत्य, त्याला परोक्ष ज्ञान म्हणते. एक असतं प्रायोगिक सत्य, त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणते. आणि एक असतं प्रयोगा वाचून ज्ञान, त्याला प्रत्यक्ष रूप म्हणते. थेरी प्रॅक्टिकली हे झाले दोन प्रकार. पण ब्रह्मज्ञान थेरी आहे का प्रॅक्टिकली? ना थेरी ना प्रॅक्टिकली. योग प्रॅक्टिकली, बाकीचे शास्त्र थेरी असते. पण वेदांत थेरी आहे का प्रॅक्टिकली? थेरीचा आणि प्रॅक्टिकलीचा सराव करावा लागतो अगोदर. पण ते ब्रह्मज्ञान प्रत्यक्ष स्वरूप आहे, तिथं प्रयोगाची गरज नाही, सांगण्या समजून घेण्याची गरज नाही. थेरी ना प्रॅक्टिकली स्वयंभू येते, सत्य येते. ते कशाचीच त्याला गरज नाही. कशाही वाचून आहे त्याला सत्य म्हणून. कशाही वाचून आहे, जे आहेच आहे. ज्याच्या आहेपणाला कशाचा आधार आहे, कशाचा आश्रय, कशाचं वटकं नाही, त्याला आहे म्हणत नाहीत वेदांतात. जे जे स्वसंवेद्या, स्वसंवेद्याचा जे जे कार्य ते सत्य. म्हणून आपलं अस्तित्व कशाही वाचून आहे असं आपल्याला लक्षात यावा. आणि आपल्या अस्तित्व वाचून काहीच नाही, मूल्यविन नाही कोणी. मी कशामुळे तरी आहे हे ब्रह्मज्ञान आहे. कशा वाचून बी मी आहे हे ब्रह्मज्ञान आहे. माझ्या वाचून काहीच नाही हे ब्रह्मज्ञान. ध्यानात या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, सहज आल्यात लक्षात म्हणून सांगायलो. कशामुळे तरी मी आहे हे ब्रह्मज्ञान आहे. मी जगामुळे, मी पैशामुळे, मी बायकोमुळे, मी मायबापामुळे, मी ईश्वरामुळे, ब्रह्मज्ञान. कशामुळे तरी मी आहे ब्रह्मज्ञान आहे. कशा सर्व वाचून मी आहे हे ब्रह्मज्ञान आहे. ते झालं एक टोक. आणि सर्व माझ्यामुळे आहे हे बी ब्रह्मज्ञान आहे. सर्व माझ्यामुळे आहे हे अन्वयी ब्रह्मज्ञान. आणि सर्व वाचून मी आहे हे व्यतिरेक ब्रह्मज्ञान, व्यतिरेकी ब्रह्मज्ञान. पण अन्वय व्यतिरेक भावानं आपण असं लक्षात घ्यावं, ही पावली ठेवावं. इकडे तिकडे जाण्याची अशी पावली ठेवावं. आणि आपण लक्षात असं प्रमाणा वाचून, आश्रया वाचून, आधारा वाचून स्वयंभव उभं राहा. माऊली आपल्याला उभं करतात, माऊली आपल्याला चलितात, माऊली आपल्याला आपल्या पायावर उभं करतात. म्हणून राहण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि पाचू प्रकरणात उभे राहिलो तर आपण उभे येत आपल्याला लक्षात येईल. देवाच्या द्वारे उभा क्षणभरी आपल्या लक्षात येईल. म्हणून असं पुढचा विषय मध्ये घेऊ. ठीक आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.